तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा खूप दिवसानंतर आपल्या एका लॉंग व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसापासून आपल्या महाराष्ट्रात पाणी पडत नाही आहे। सर्व शेतकरी तयारी करून बसलेले आहे, म्हणून शंकर महाराज आज खूप दिवसानंतर जवळपास 2-3 घंट्याची तपस्यासाठी बसणार आहे आणि कडी साधना करणार आहे। तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शंकर महाराज एक वेळेस आपल्या प्रेक्षकांना नमस्कार करा। हे बघा शंकर महाराज, तर तपस्या कोणती आहे कशी आहे तुम्हाला पूर्ण पुढे बघायला मिळेल मित्रांनो। तर मित्रांनो बघा, शंकर महाराज स्प्रिंकलर मध्ये म्हणजे पाणी मध्ये बसून तपस्या करणार आहे, त्यांची साधना करणार आहे। तर हे बघू शकता तुम्ही, चालू आहे पाणी, स्प्रिंकलर चालू आहे आणि शंकर महाराज तिथं बसून त्यांची साधना पूर्ण करणार आहे। तर बघूया त्यांची साधना कशी आणि कशी कशी उपयोगी ठरू शकते हे आपण पूर्ण बघू, आणि किती दिवसात पाणी येईल हे पण आपल्याला समजून जाईल, आणि या साधनेचा काही उपयोगी ठरेल का हे पण आपल्या लक्षात येईल मित्रांनो। बघा शंकर महाराज गेलेले आहे तिथं आणि काही क्षणात त्यांची साधना चालू होणार आहे। तर त्यांचे सर्व साहित्य घेऊन ते आलेले आहे आणि आता त्यांचे कपडे ते काढणार आहेत आणि त्यांच्या साधनेला सुरुवात करणार आहे। तर मित्रांनो, यांच्या कार्यकिर्दीला खरंच सलाम। शेतकऱ्यांसाठी जवळपास 3 तास शंकर महाराज पाण्यात बसणार आहे आणि त्यांची कडी साधना करणार आहेत। तर खरंच यांच्या कार्याला सलाम आहे। शंकर महाराज तुमच्या कार्याला सलाम, आणि संपूर्ण आसोला गावकरी मंडळाकडून तुमचा आभार। तर बघा मित्रांनो, त्यांची सर्व तयारी झालेली आहे आणि काही क्षणात त्यांच्या साधनेला सुरुवात होणार आहे मित्रांनो। झूम करून दाखवतो, शंकर महाराज त्यांच्या साधनेला बसलेले आहे, वरून पाणी चालू आहे आणि एवढ्या कडकती उन्हात ते साधना करणार आहेत। खरंच यांच्या कार्यकिर्दीला मनापासून मानाचा मुजरा। तर मित्रांनो बघा, आता 3 घंट्याचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, म्हणून आपण काही क्षणासाठी व्हिडिओ पॉज करू आणि व्हिडिओच्या शेवटीमध्ये तुम्हाला शंकर महाराज काय म्हणते हे मी सांगणार आहे। ठीक आहे, जय महाराष्ट्र तिथपर्यंत।